नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथनवेळ डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तृणमूल काँग्रेसचे युवराज अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती पश्चिम बंगालमधील सोनापूर येथे काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला चढवला. त्यांना चोर चोर म्हणत त्यांच्यावरती शिव्यांची लाखोली वाहिली, त्यांना चपला फेकून मारल्या, अंडी फेकून मारली. त्यांना वाचवण्यासाठी शेवटी कार्यकर्त्यांना त्यांना हेल्मेट घालून त्यांना वाचवत न्यावं लागलं, तरी सुद्धा झटापट ही व्हायची ती झालीच. मग ही त्यांना आता सगळी झटापट झाल्याच्यानंतर बरेच प्रश्न यायला लागले. आता नुकतीच तृणमूल काँग्रेसचं सरकार गेलं असल्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांना आतापर्यंत असलेली विशेष सुरक्षा सध्या काढून घेण्यात आलेली आहे. परंतु या हल्ल्यामुळे बरेच प्रश्न तयार झाले. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे की ह्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती हल्ला का झाला, नेमका कोणी केला? अभिषेक बॅनर्जी यांचा आतापर्यंतचा इतिहास हा कायमच वादग्रस्त का राहिलेला आहे? त्यांचा इतिहास नेमका आहे तरी काय? आणि या सगळ्या गोष्टींचा भारतावरती, पश्चिम बंगालच्या एकूण राजकारणावरती काय परिणाम होणार, हे सगळे प्रश्न आज आपल्या समोर आहेत आणि देशामध्ये सगळे प्रश्न आहेतही. आणि याचीच चर्चा आपल्याला करायची आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला पहिले प्रेक्षकांना आणि आम्हाला उत्सुकता आहे, आम्हाला संपूर्ण घटना समजून घ्यायची आहे. पहिले आम्हाला सगळ्यांना ही घटना समजावून सांगा, सोनापूरला नेमकं त्यावेळी काय झालं? सोलापूरला एक तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते. हे एक वर्षन. दुसरं वर्षन असं आहे की तो तिथला स्थानिक गुंड होता आणि त्याला ड्रग्सचं व्यसन होतं आणि त्याचा एकदम अकाली मृत्यू झाला. त्या मृत्यूचं कारण तृणमूल काँग्रेसकडून कोणतंही देण्यात आलेलं नाही, परंतु स्थानिक जे कार्यकर्ते आहेत आणि पत्रकार आहेत त्यांनी जी मला माहिती दिली आहे त्यानुसार ड्रग्सच्या सेवनाची सवय होती आणि त्याच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे. आणि त्याच्या अंत्यदर्शनाला म्हणा, सांत्वनेला म्हणा, हे तृणमूल काँग्रेसचे एक नेते म्हणून अभिषेक बॅनर्जी यांनी जाणं हे अतिशय स्वाभाविक आहे. त्याबद्दल कोणाला काही आक्षेप असायचं कारण नाही आहे. आता तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर त्याच्या दोन घटना मी तुम्हाला सांगतो. त्यातली एक म्हणजे त्याच्या आईने, अर्थात त्या दुःखतिरिकानी काही खाल्लं पिल्लेलं नव्हतं, तेव्हा पाण्याची बाटली अक्षरशः तिचं तोंड असं धरून त्याच्यात कोंबली अभिषेक बॅनर्जी यांनी. हे कृत्य कुठल्या माणुसकीच्या संवेदनशीलतेमध्ये दिसतं मला माहिती नाही, परंतु त्यांनी ते कृत्य केलं हे एवढं मात्र सत्य आहे. त्याचे व्हिडिओज वगैरे सगळे उपलब्ध आहेत. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, तिथून परत येताना अचानक त्यांना अरुंद गल्ली होती आणि तिथे अरुंद गल्लीत काही व्यक्तींनी हल्ला चढवला म्हणजे काय, धारदार शस्त्रांनी किंवा कोयते, चाकू, भाले, तलवारी असं काही नाही, चॉपर वगैरे काही नाही. त्यांनी अंडी मारायला सुरुवात केली, चप्पल मारायला सुरुवात केली, झटापट करायला सुरुवात केली. आणि म्हणून त्यांना वाचवण्याकरता जी त्यांच्या बरोबर सिक्युरिटी होती त्या सिक्युरिटीने पटकन त्यांना हेल्मेट घातलं. आता मलाही गेले 12-13 वर्ष सिक्युरिटी आहे. यापूर्वी खूप टाईट सिक्युरिटी होती, आता जरा कमी आहे. तर कधी मला असं आढळत नाही की आमची सिक्युरिटी एक एक्स्ट्रा हेल्मेट घेऊन जाणार आहे की साहेबांवर आज हल्ला होणार आहे, चला आपण एक्स्ट्रा हेल्मेट घेऊन जाऊया, असं मला कधी दिसत नाही. परंतु चला, त्यांच्याकडे ते एक्स्ट्रा हेल्मेट होतं. ते का होतं, कसं होतं, काय माहिती नाही. आणि चप्पल आणि अंडी फेकून मारताना त्या महिलांनी आणि त्या पुरुषांनी त्यांचे झटापट केली, तेव्हा चोर वगैरे अशा सगळ्या त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्यातल्या काही शिव्या या बंगाली भाषेत होत्या, त्यामुळे त्या निश्चितच अशा प्रसंगामध्ये काही त्यांच्या स्तुतीसुमनांकरता केल्या होत्या असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. मग त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्या खासगी रुग्णालयात डॉक्टरनी त्यांना तपासलं आणि काही नाही, फार विशेष काही लागलेलं नाही म्हणून अगर कुछ बदन में दर्द हो रहा है तो दवाई दिली, म्हणजे गोळ्या दिल्या आणि सांगितलं आता तुम्ही इथून निघा. तर त्या डॉक्टर आणि त्या हॉस्पिटलवर तिथे छाती पिटायला जर कोण गेले असतील तर त्या ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शासक हत्यारा बन गया, म्हणजे मला तर हसायलाच यायला लागलं. स्वतःच वर्णन एकेकाळचं जे त्यांचं केलं जायचं तेच वर्णन ते करतायत की काय असं मला वाटायला लागलं. हा घडलेला आत्ताचा तिथला प्रसंग आहे. तुम्ही आता उल्लेख केला की अभिषेक बॅनर्जी त्यांच्या काय म्हणतात, जे कार्यकर्ते गेले होते त्यांच्या आईना भेटायला गेले होते, तिथे त्यांना पाण्याची वाटी तोंडात कोंबण्यापर्यंत असा प्रकार त्यांनी केला. मग प्रश्न हा आहे आम्हाला सगळ्यांना की हा अभिषेक बॅनर्जी यांच्यामध्ये हा उद्दामपणा आणि अगदीच आपल्या ग्राम्य भाषेत बोलायचं झालं तर हा माज कुठून येतो, आपल्याला काय वाटतं? आता हेच अतिशय खरं आहे. कारण काय आहे, तृणमूल काँग्रेसचे नेते असलेले अभिषेक बॅनर्जी हे वयाची 25-27लाच खासदार झाले आणि ज्या लेफ्ट डाव्या विचारसरणीचा पराभव करून ममता दिदी आल्या तेव्हा त्या सगळ्या प्रयत्नामध्ये ते नव्हते. एक तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर
त्या विधानसभाच्या निवडणुकांच्या नंतर ज्या 2014च्या लोकसभांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अभिषेक बॅनर्जी निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्याकरता ज्या खस्ता खायला लागल्या, पक्ष उभा करावा लागला, कार्यकर्त्यांशी जुळवून घ्यावा लागलं, ह्याच्या त्यांच्यावर कुठलाही संस्कार झालेला नाही. आणि आज त्यांचं वय 40च्या आत आहे आणि त्यांची तिसरी टर्म आहे. खरं तर एक मोठी पॉलिटिकल करिअर त्यांच्या समोर आहे. पण जसं एक मोठ्या स्टार पॉलिटिकल किड्सचं होतं तसं त्यांचं झालेलं आहे. आणि ते म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतः मिळवत नाही आणि तुम्हाला ती विरासत अशी कोणतरी हातात टाकतं तेव्हा त्याची माती करण्याव्यतिरिक्त दुसरं तुम्ही काही करू शकत नाही. आणि तेच नेमकं त्यांनी केलेलं आहे. आणि यांची विरासत तरी कोणती आहे, तर ती विरासत ही आहे उद्दामपणाची, माज असल्याची, ॲरोगन्सीची, हुकुमशाही वृत्तीची. तीच त्यांना त्यांच्या ममता बॅनर्जीकडून मिळाली. त्या ममता बॅनर्जी पुतण्या आहेत. एकूणच महाराष्ट्राचं राजकारण किंवा भारताचं राजकारण काय, पुतण्या आणि काकू किंवा पुतण्या आणि काका यांचं काही फार जमलेलं मला दिसत नाहीये. तर मुस्लिम लांगुल चालनाची जी आणि गुंड दहशत पोसायची जी काही त्यांना विरासत मिळाली त्याचं दुसरं नाव काय असेल तर ते म्हणजे अभिषेक बॅनर्जी आहे. प्रथम ममता दिदी या ममता बॅनर्जी या वादग्रस्त आणि त्याच्यानंतर टीएमसी वादग्रस्त आणि टीएमसी वादग्रस्त आणि त्यामुळे त्याचे जे सर्वेसर्वा आता आहेत ते म्हणजे अभिषेक बॅनर्जी हे वादग्रस्त. आता ममता त्यांच्यावर इतक्या अवलंबून आहेत कारण संपूर्ण पक्षाच्या आर्थिक नाड्या, त्यांच्या प्रशासनिक नाड्या या संपूर्णपणे मनी आणि मसल करता त्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अवलंबून याच्यावरून तुम्हाला कळलं असेल. त्यातून पुन्हा डायमंड हार्बर इथून ते निवडून येतात. त्यातलं जे त्यांनी निवडण्याकरता जे मॉडेल वापरलेलं आहे निवडणुकीचं ते मॉडेल अतिशय भीषण आहे आणि त्याच्यात दहशतवादाव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. आतापर्यंत ते यशस्वी होत होतं. याचं कारण दहशतीचं राज्य होतं. परंतु एकदा दहशतीचं आवरण गेलं की मग जनता तुमच्या समोर आ वासून उभी राहते आणि मग माटी, माणूस ह्या ज्या गोंडस आवरणाखाली जय श्रीराम बोलायला सुद्धा तुम्हाला परवानगी नसते आणि त्यातून एक भीषण व्यवस्था पुढे येते. हे सगळं पश्चिम बंगालमध्ये होत होतं. प्रचारात देवी देवतांची नावं घ्यायची, त्यांची स्तोत्र म्हणायची, अगदी जगन्नाथपुरीचं तिकडे मंदिर बांधायचं. परंतु प्रत्यक्षात मात्र हा सगळा जो कारभार आहे तो घुसखोरांना इथे सेटल करायचा आणि मुसलमानांची लांगुल चालन करायचं हेच इतका काळ होत होतं. आणि अभिषेक बॅनर्जी एकेकाळी खरं तर अतिशय यंग पॉलिटिशियन, त्यांच्याकडनं फार अपेक्षा होत्या. परंतु भ्रष्टाचाराचं दुसरं नाव अभिषेक बॅनर्जी, उन्मत्त माज असल्याचं दुसरं नाव अभिषेक बॅनर्जी आणि तिसरं म्हणजे दहशतीचं दुसरं नाव म्हणजे अभिषेक बॅनर्जी. अशी आत्ताची तिकडे अवस्था आहे. शाळांच्या भरती, शिक्षकांची भरती त्याच्यामध्ये पैसे खाल्ले, गव्हर्नमेंट कोलफिल्ड्स तिथे भ्रष्टाचार केला, तिथे पैसे खाल्ले. म्हणजे असं एकही गव्हर्नमेंट टेंडर, एकही कंत्राट नाही की जिकडे अभिषेक बॅनर्जी यांचा टक्का ठरलेला नसायचा. त्यामुळे असा टक्केवारीचा दलाल असलेला, भ्रष्टाचाराचा मुकुटमणी असलेला हा पश्चिम बंगालला लांछन असलेला व्यक्ती कोण असेल तर तो म्हणजे अभिषेक बॅनर्जी. तुम्ही आता त्यांची बरीच अगदी त्यांची पोलखोल केल्यासारखं त्यांची कुंडलीच वाचून तुम्ही आम्हाला दाखवलीत पूर्ण. त्यांचे वादग्रस्त काय गोष्टी असतील, त्यांच्या टेंडरमध्ये प्रत्येकाच्यामध्ये सहभाग असणं, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. परंतु आम्हाला आता पुन्हा एक प्रश्न पडतो की मग एवढा सगळा कॉन्ट्रोवर्शियल माणूस हा इतकं त्याच्यामध्ये इतकं भ्रष्टाचारामध्ये गुंतत आहे, हे सगळं माहिती तर असणार सगळ्या लोकांना. मग इतकं त्यांचं कॉन्ट्रोवर्सी आणि अभिषेक बॅनर्जी हे नातं जे जुळलेलं आहे हे कसं सुरू झालं, याचा इतिहास काय आणि ह्याची सुरुवात कशी झाली? मला सांगतो की आतापर्यंत निवडून दहशतीखाली निवडून आणण्याची क्षमता होती, त्याकरता अमर्याद पैसा खर्च करायची तयारी होती. आणि तिथला जो निवडणुकीतला हिंसाचार आणि भ्रष्टाचार आणि दहशतवाद आहे ना तो इथे महाराष्ट्रात बसून आपल्या प्रेक्षकांना कळणार सुद्धा नाही, तुम्हाला मी सांगतो. म्हणजे गल्लीच्या दोन्ही बाजूला बांबू टाकले जातात किंवा रस्ता ब्लॉक केला जातो आणि 4 वाजेपर्यंत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी 5 वाजेपर्यंत कोणालाही बाहेर पडता येत नाही. आणि गल्लीच्या टोकावर पॉलिटिकल म्हणजे व्होटिंग करायचं बूथ असतं, तिथे तुमचं मत राजरोज टाकलं जातं आणि तुम्ही 5 वाजता ते बांबू काढले जातात. आता तुम्हाला कुठे जायचे जा, तुमचं मत टाकलेलं आहे. आता या पार्श्वभूमीवर असं वर्षानुवर्ष होत होतं. आणि आता काय झालं, आता पराभव झाल्यानंतर आपल्या पराभवाला कोण जबाबदार, तर तो हाच माणूस जबाबदार, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि हरलेल्या उमेदवारांमध्ये तर ती आणखी तीव्रतेने झाली की ह्याच्यामुळे आम्ही पडलो, अन्यथा आम्ही निवडून आलेलो असतो. आतापर्यंत यांची जी दहशत होती ती त्याच्या गुंड अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या रचनेमन होती. त्यामुळे या राजकुमारापुढे जनता हतबल होती. त्यांना कुठे बोलायचा काही वाव नव्हता.
त्यामुळे भद्र लोक ह्या अभद्र लोकांच्या दहशतीखाली होते. बट दे वेर वेटिंग फॉर अपॉर्च्युनिटी. संधीची वाट बघत होते, सहन करत होते, कारण सत्ता अमर्याद होती आणि दहशतवाद अखंड राहील असं वाटत होतं. पण एकदा का सत्तेची झूल उतरली आणि पालख्या खाली पडल्या, त्या क्षणाला तुम्हाला सांगतो जनतेची आणि कार्यकर्त्यांची खरी ओळख बाहेर आली आणि त्यांनी एक प्रकारे त्यांची कॉलर आणि गचंडी धरून त्यांना विचारला सुरुवात केली की हे तुम्ही नेमकं आमचं काय केलेलं आहे. आणि हे तुम्हाला मी सांगतो कशा करता घडलं, तर अमर्याद सत्ता डोक्यात जाते, अमर्याद सत्ता डोक्यात जाते आणि त्याचाच हा एक प्रकारे परिणाम आहे असं मला वाटतं. त्याच्यात मला दोन प्रश्न तयार होतात. एक तर म्हणजे आता ह्या अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा तृणमूल काँग्रेसचा पराभव झालेला आहे, त्यांची सत्ता गेलेली आहे. भाजप आता सत्ताच म्हणजे स्थिर व्हायला सुरुवात झालेली आहे सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये. मग आता पश्चिम बंगालची आता या निवडणुकीनंतरची अवस्था, पश्चिम बंगालची राजकीय असेल, काय म्हणतात आर्थिक असेल, या सगळ्यांमध्ये काही सुधारणा होतात का? आता त्यांची अवस्था कशी आहे? आणि दुसरा प्रश्न म्हणजे या अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती राग काढण्याची संधी तुम्ही म्हटलात, तर हा खरंच राग होता का कार्यकर्त्यांमध्ये, आणि तोच काढण्याची संधी कार्यकर्त्यांना या निमित्ताने मिळाली, अशा याचं पद्धतीचं कारण चित्र आहे, हे खरं आहे का? याचं अगदी खरं आहे. याचं कारण असं आहे की त्यांची जी भाषा होती ना, ती भाषा अत्यंत उद्दामपणाची होती. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं त्याची मी काढून आणलेत आपल्या प्रेक्षकांसाठी. ते म्हणजे टीएमसीला विरोध करणाऱ्यांचे आम्ही डोळे काढून टाकू, त्यांचे हात कापून काढू. ही कोणाची भाषा आहे मला सांगा? ही तृणमूल काँग्रेसच्या हे सक्सेसर आहेत, म्हणजे हे वारसदार आहेत. ते पुढचे मुख्यमंत्री झाले असते, ते पुढचे तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष बनले असते आणि त्यांची ही ही भाषा आहे. अत्यंत विखारी, हिंसक अशा स्वरूपाची भाषा कायम वापरलेली आहे. आणि त्यांना काही मारहाण नवीन नाही आहे. जानेवारीमध्ये त्यांचं भाषण चालू असताना हा सगळा तणाव आणि दहशतवाद असह्य होऊन एक व्यक्ती की जी फार ताकदवर वगैरे अशी काही नव्हती, सामान्य व्यक्ती होती, ती स्टेजवर आली आणि त्यांनी ज्यांना जोरदार थप्पड मारली. तिथेच त्यांना कळायला पाहिजे होतं की वारं आपल्या विरोधात किती गेलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सांगतो यांचा भ्रष्टाचार, प्रत्येक गोष्टीत यांनी पैसे खाल्लेले, प्रत्येक गोष्टीत लोकांना चेपून टाकलेलं. खरं तर ज्यांच्या कपाटात सांगाड्या आहेत ना, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करायची नसतात. यांच्या कपाटात त्या लोकांच्या अत्याचाराचे एवढे सांगाडे होते आणि त्या डोक्यावर ईडी, सीबीआय, अँटी करप्शन यांचा ससेमिरा होता. त्याच्या विरोधात त्यांनी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती, ती सुद्धा दाखल करून घेतलेली नव्हती. आणि भाषा यांची काय होती, तर अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझं नाव तर घेऊन दाखवावं, मग मी त्याला दाखवतो मी मी काय आहे. त्यामुळे नाराजी जी होती कार्यकर्त्यांची ती बंद दरवाजा आड उघड झालेली होती. आणि उघड व्हायचं कारण काय, तर डार्लिंग त्यांचा जो मतदारसंघ होता डायमंड हार्बर, त्याच्यामध्ये त्या लोकसभेमध्ये एक विधानसभा मतदारसंघ होता, तो म्हणजे फाल्टा. त्याच्यावर आपण एक कार्यक्रम खरं करायचं होतं. त्या फाल्टामध्ये पोटनिवडणूक झाली, कारण 23 तारखेला तिकडे निवडणूक, 23 एप्रिलला निवडणूक होऊ शकली नाही, कारण तिकडे काही धांदली झाली होती निवडणुकीमध्ये. आणि त्याच्यामध्ये जहांगीर खान हा तृणमूल काँग्रेसचा उमेदवार होता आणि तो एक प्रकारे अभिषेक बॅनर्जी यांचं सर्वस्व होता, त्यांचा डावा उजवा हात जे काय म्हणाल ते होता. आणि तिकडे फेरमतदान म्हणजे नवीन मतदान करायला लागलं आणि त्या मतदानाच्या 2 दिवस आधी या जहांगीर खाननी चक्क काय माघार घेतली निवडणुकीतून. आणि त्याच्या आधी प्रचार करताना ते असं पुष्पा स्टाईल झुकेगा नाही साला असं म्हणून त्यांनी प्रचार केला होता. आता असं करणारा आणखीन महाराष्ट्रातही काही लोक आहेत, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही, कारण जे जे झुकेगा नाही साला म्हणतात त्यानंतर झुकावं लागतं, असाच इतिहास आपल्याला समोर येतोय. मग त्यांनी ती उमेदवारी मागे का घेतली असा प्रश्न कुणाल घोष, संदीपान सहा आणि ऋतुपर्ण बंडोपाध्याय यांनी विचारला. बंद दरवाजा आड त्यांनी विचारला. आणि इतकंच काय, तर लीडर ऑफ ऑपोजिशनसाठी, विरोधी पक्षनेते पदासाठी शोभनदेव चट्टोपाध्याय यांची निवड करण्यात आली. तेव्हा जी यादी समर्थक म्हणून अनेक आमदारांची होती, त्याच्यात आमदार म्हणले की ह्या आमच्या सह्याच नाही आहेत, या आमच्या खोट्या सह्या इकडे मारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे काय प्रकारचं त्या अरोगन्सी होती बघा. म्हणजे भाषा काय होती प्रचारामध्ये, की अमित शहा तुम्ही 4 तारखेला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत इथे थांबून दाखवा, 4 वाजता तुम्हाला कळेल, टीएमसी तुमचा खेळ खलास करेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यांना खांद्यावर घेऊन जाल अशी धमकी देत होता. आज तुम्हाला खांद्यावर घेऊन जायची वेळ तिकडे आलेली आहे आणि ती तुमच्या कार्यकर्त्यांकडून आलेली आहे आणि हा सगळी तुमची नौटंकी आहे. याचं कारण
त्यांचेच एक आमदार होते. त्या आमदारांचं नाव मला वाटतं मैत्रा का मैत्री, असं मैत्रा असं नाव आहे त्यांचं, लवली मैत्रा. त्यांचे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनीच हे अंडे फेकलेले होते. म्हणजे हे सगळं काय माहितीये का, मराठीसारखी बंगाली भाषेलाही फार उत्तम नाटकाची परंपरा आहे आणि त्याला जत्रा असं म्हणतात तिकडे नाटकाला. आणि ते नाटक इतकं भिनलेलं आहे की याच्यापूर्वी उनकी फुफा म्हणजे आत्या जी आहे तिचा पायच दुखावला होता. तुम्हाला आठवतंय का, ते संपूर्ण प्रचार पायाला प्लॅस्टर लावून केला होता, खेला हो बे खेला हो बे. आणि त्याच्या भावनिका याच्यात लोक अडकले. यावेळी भाजप शहाणं झालं, त्यांना खेला उभे करायला संधीच दिली नाही आणि त्यांचाच खेला करून टाकला. तसं इकडे हे आता काल काय अभिषेक बॅनर्जी, आज काय कल्याण बॅनर्जी, आता उद्या कोण आहे हे बघायला पाहिजे, अशी रोज रोज ते करायला लागलेत. आणि वरती पुन्हा सांगतायत शासक हत्यारे हो गए. ही सगळी त्यांच्या दहशतवाद गेला ना की ही सगळे वर येतात. तुम्हाला मी सांगतो, मनात होते हत्ती घोडे पालखीत बैसावे, मतदारांच्या मनात येता पायी चालावे. हेच सत्य त्यांना पुन्हा उमगलेलं आहे. डॉक्टरनी सांगितलं ही मामूली दुखापत आहे, याला काही फार लागलेलं बिगलेलं नाही आहे. परंतु त्याचं त्यांना बवंडर, त्याचा मोठा इश्यू करायचा होता, त्याच्याकरता त्यांनी वाटेल ते मिळत. बरं, हे आधी भारतीय जनता पक्षाने सांगितलेलं होतं सबका हिसाब होगा. आता तो हिसाब कसा झालाय तो तुम्ही बघताय. मग ह्याच्यातनं असा अर्थ निघतो का की आता तृणमूल काँग्रेस ह्याच्यामध्ये अतिशय राग खतखततो आहे, कुकर शिट्टीसारखा एका शिट्टीची वाट बघतोय आहे आणि हा पक्षही आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच्या हातातनं नियंत्रणातनं सुटत चाललेला आहे, असा याचा अर्थ निघतो का? आपल्याला काय वाटतं? अगदी अगदी 100% आहे याचं कारण. गल्लीबोळात तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना लोकांच्या रोषाला बळी पडायला लागतंय. दहशत संपली आहे, अत्याचार दूर करायला लोकच पुढे येत आहेत. सर्वत्र टीएमसीचा तिरस्कार केला जातोय. अराजकतेचा जो उच्छाद मांडलेला होता त्याच्याविषयी लोक आता पुढे येऊन बोलतायत. आणि इतर राजकीय पक्ष, विशेषतः जे फॅमिली बेस्ड पक्ष आहेत ना, त्यांच्यासाठी ही एक अंतिम सूचना आहे. मग ती उत्तर प्रदेशामध्ये पुढल्या वर्षी निवडणूक आहेत, तिथल्या यादव घराण्यासाठी आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही कुटुंब व्यवस्था असले आहेत त्यांच्यासाठी पण आहे. आणि आणि संपूर्णच ऑल इंडिया आहे, खाली तमिळनाडू पण आहे की हिंदू विरोध यापुढे चालणार नाही. यापुढे अरोगन्स, सत्तेचा अरोगन्स चालणार नाही. झुकेगा नाही साला असं तुम्ही म्हणलं की झुकाने वाला आ जाएगा, एवढं लक्षात ठेवा. तो झुकाने वाला तुमच्या मागेच उभा आहे, तो तुम्हाला झुकवणार आहे. दुसरी गोष्ट, तृणमूल काँग्रेसचे सगळे फायनान्शियल रिसोर्सेस बंद केलेले आहेत, ते अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठे हलायला जागा नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा लोकशाही बोलायला लागते. एकेकाळी ज्यांचा भ्रष्टाचार लपवण्याकरता ममता दिदी मुख्यमंत्री असताना चीफ सेक्रेटरी आणि कमिशनर ऑफ पोलिसना घेऊन आयपॅकवर धाड पडली तेव्हा धावून गेल्या होत्या आणि पुरावे घेऊन पळत सुटल्या होत्या आणि रस्त्यावर ठाण मांडून निदर्शनं करत होत्या. आज त्याच ममता दिदींना रस्त्यावर उभं राहायला जागा उरलेली नाहीये, तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये आणि आयपॅकला गाशा गुंडाळावा लागला नाहीये. आणि म्हणून एक स्पष्टपणे असं म्हणावंसं वाटतं की स्वतः सत्तेवर असताना जे निदर्शनं करतात, संप करतात, अशा अराजकतावाद्यांचे दिवस जे आहेत ना ते आता संपलेले आहेत. सिंगूरला टाटाना ज्यांनी टाटा करायचा प्रयत्न केला त्यांना आता जनतेने टाटा केलेला आहे. तुम्हाला सांगतो, त्यांना बाहेरची व्यवस्था दाखवलेली आहे. उद्योग विरोधी सरकारचा हा शेवटचा आजकाय असं मला वाटतं. आणि तृणमूल काँग्रेसला याचा धडा दणकून मिळालेला. पण ह्या सगळ्यावरती आता हे सगळं आंदोलन चालू आहे, त्यांचं काय व्हिडिओज त्यांचे काय त्यांनी भावनिक करण्याचा प्रयत्न सुद्धा त्याच्यामध्ये केला की मला कधी लागलाय वगैरे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सगळ्याचा खरंच लोकांवरती इम्पॅक्ट पडतोय का? देशभरातनं या सगळ्या गोष्टींवरती काय काय प्रतिक्रिया येत आहेत? आपलं विश्लेषण काय? विरोधी पक्षांनी त्यांच्या बाजूनी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे, याचं कारण त्यांना दुसरं काही पर्याय उरलेलं नाही. परंतु हे नाटक आहे हे सगळ्यांना कळतंय आणि पश्चिम बंगालची परिस्थिती बदललेली दिसते ना. जुम्मे के दिन अब रास्ते पे नमाज नहीं होती. एकदाच तो हिसका दिला, सुप्रीम कोर्टाचा निकाल इथे पाळला जाईल. ईदला सुद्धा रस्त्यावर नमाज तिथे झाले नाहीये. महाराष्ट्रात सुद्धा पनवेलला एका सभ्य वस्तीतल्या सोसायटी, सहकार सोसायटीमध्ये जेव्हा काही मुस्लिम बांधवांनी त्या सोसायटीत उघडपणे बकरा कुर्बानी द्यायचा प्रयत्न केला तेव्हा तो त्या महिलांनी तो हाणून पाडला. सर्वसामान्य महिला होत्या, त्यांच्या मागे कुठली ताकद नव्हती. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो, तृणमूल काँग्रेसच फुटायची पाळी आलेली आहे. आज 42 खासदार हे पश्चिम बंगालमधून निवडले जातात, त्यातले 29 तृणमूल काँग्रेसचे आहेत.
त्यातले आज बहुसंख्य खासदार त्या कारभाराला विटलेले आहेत आणि त्याहीपेक्षा आपल्या भविष्याच्या अनिश्चिततेला कंटाळलेले आहेत. आणि त्यामुळे ते कधीही तुम्हाला मी सांगतो, कधीही तुम्हाला पुढच्या 3 ते 4 महिन्यात, मी तर म्हणतो पावसाळी अधिवेशन चालू व्हायच्या आधीच सुद्धा कदाचित होईल, ते त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात 2/3 मध्ये विलीन व्हायला सुद्धा तयार असतील, अशी परिस्थिती आता तिकडे आलेली आहे. मला तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतंय की खरंच या सगळ्या सगळ्या राजकारणचे खेळ जे सगळे चालू आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्याच्यातून जो हिंदू विरोध आणि हिंदूंना दडपशाही जी आतापर्यंत सहन करावी लागत होती त्याला आता प्रतिक्रिया तितकी जोरकस प्रतिक्रिया उमटायला लागलेली आहे. या सगळ्यावरती तुमचं मला एक छोट्याच्या मध्ये मला तुमचं विश्लेषण हवं आहे की भारतातली सगळी परिस्थिती बदलतीये ह्याच्यावरचं आपलं विश्लेषण काय आम्हाला जाणून घ्यायचं आहे. एकच शेवटची कॉमेंट आहे माझी या सगळ्या याच्याची, आणि ती म्हणजे समर्थ रामदासांनी फार चपखलपणे या परिस्थितीचं वर्णन केलंय, आणि ते म्हणजे बुडाली ही सर्व पापे हिंदुस्थानी बळावले, बुडाली ही सर्व पापे हिंदुस्थानी बळावले, अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी. आज पश्चिम बंगालमध्ये काय आहे तर आनंद वनभुवनी आहे. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, आनंद वनभुवनी. गळाले पळाले मेले, गळाले पळाले मेले, झाले देशोधडी लागले, गळाले पळाले मेले, झाले देशोधडी लागले, निर्मळ झाली पृथ्वी. आणि इथे पृथ्वी म्हणजे काय आहे तर पश्चिम बंगाल आहे. निर्मळ झाली पृथ्वी आनंद वनभुवनी, अशी अवस्था आता आहे. इतके दिवस आधी तुम्ही बॉर्डरवर कुंपण घालायला परमिशन देत नव्हता, आज 45 दिवसात ती बॉर्डरची परमिशन तुम्हाला तिकडे मिळते. सगळ्या बाबतीत आयुष्यमान भारत तिकडे चालू झालेलं आहे. हे सगळं कशाचं लक्षण आहे तर आनंद वनभुवनी हाच त्यातला हुंकार आहे. तर तुम्ही दरवेळेला वेगवेगळ्या विषयांवरती आम्हाला संबोधित करत असता, त्याचं विश्लेषण आम्हाला करून सांगत असता आणि त्यातले बरेचसे हिडन असे जे कंगोरे असतात तेही आम्हाला समजावून सांगता. याही घटनेतल्या आम्हाला तुम्ही बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत आणि भारताचं पश्चिम बंगालचं बदलतं चित्र कसं आहे आणि ते सुखावं कसं आहे हे आम्हाला समजावून सांगितलं. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आजच्या मुलाखतीतनं आपण पश्चिम बंगालची बदलती परिस्थिती आणि तिथल्या दडपशाहीतला दहशतवादाला कशा पद्धतीने मूठमाती दिली जाते हे आपण समजून घेतलं आणि तिकडले जे आतापर्यंत जे सगळे स्टार्स होते, राजकीय स्टार्स होते, ज्यांची दडपशाही तिथे चालू होती, त्यांच्या नावाने सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यांच्या नावाशिवाय दुसऱ्या गोष्टी होऊ पण दिल्या जात नव्हत्या. अशा पद्धतीने सगळे जे सगळे लोक होते त्यांच्यावरती त्यांचीच लोक आता कशी उलटायला लागलेली आहेत हेही आपण समजून घेतलं. फार काही गोष्टी नाही. पश्चिम बंगालची परिस्थिती उद्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा येऊ शकते, कदाचित ही महाराष्ट्रातही येईल आणि ह्याच्यातनं पुढे काय होईल आपण सगळ्या बघायचं आहे आणि याची उत्सुकता सुद्धा आहे. आणि ही मुलाखत त्यासाठीच होती. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.